मी एका अद्रकीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि माझ्या बाजूला दोन शेतकरी आहेत. यावर्षी फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणची अद्रक खराब झालेली आहे. त्यामध्ये कंदकूज आलेले आहे, कंदसड आलेली आहे. आणि आपण हा जो प्लॉट पाहिला, दोघं अद्रक उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे मात्र आपल्याला कंदसड दिसून येत नाही. तर ही कंदसड किंवा कंदकूज का आली नाही याचीच माहिती आपण घेणार आहोत. या दोन शेतकऱ्यापैकी एक शेतकरी तर अद्रकमध्ये PhD केलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. यावर्षी पाऊस जास्त आहे. आता मी येताना पाहिलं की बऱ्याच ठिकाणी शेवाळ आहे, म्हणजे पाणी साचून राहिलेलं आहे. तरी पण तुमच्या शेतामध्ये या अद्रकीत सड दिसत नाही. कंद सडलेले नाहीत, कुजलेले नाहीत. काय कारण काय हा त्याला? जो प्लॉट आहे मी लागवड 25 मेला केलेली आहे आणि हे जे पीक आहे मी मागील 15 वर्षापासून घेत आहे आणि मागील 2 वर्षापासून सडीचा प्रादुर्भाव आहे, पण आपण ह्या प्लॉटमध्ये सड न येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यासाठी 5 फुटाचे बेड काढलेले आहेत. जे उतार आहे जमिनीच्या उताराच्या दिशेने आपण बेड काढलेले आहेत आणि पाणी कुठे साचून राहणार नाही याचीही काळजी आपण घेतलेली आहे. आणि त्यानंतर लागवण झाल्यानंतर उगवण झाल्यानंतर पहिला हा जो आहे आपण ऑर्गेन्यू हे प्रोडक्ट 5 किलो एकरी याप्रमाणे दिलेलं आहे आणि त्यामुळे ग्रीनरी आली, जमीन भुसभुशीत झालेली आहे आणि जे फुटवा होता तो स्टंपचे पण उंची जास्त वाढलेली आहे, जाडी दिसून आली. काय आणि ऑर्गेनिक काय आहे? अभिषेक कृषी सेवा केंद्र मधुकर सोन्नेशेठ यांनी ते प्रोडक्ट दिलं होतं. हं, ॲडव्हान्स ॲग्रो कंपनीचं जे प्रोडक्ट आहे हं. 5 किलो 1,000 रुपयाला ते मिळतं आणि त्यामुळे काय झालं सर की जमिनीमध्ये असलेलं शेणखत असेल किंवा सेंद्रिय कर्ब असेल सगळं त्या पिकांनी उचलून घेतलं. मग त्यामुळे त्याची म्हणजे रोगप्रतिकार शक्ती पण वाढली. आपटेक वाढला म्हणजे. अपटेक त्यामुळे वाढला आणि त्यामध्ये NPK बॅक्टेरिया असल्यामुळे जे जमिनीमध्ये जे सुप्त घटक पडलेले होते ते पण त्यांनी पिकाला उपलब्ध करून दिले हं. आणि रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे ते लवकर जे रोगाला बळी पडलं नाही. हं. आणि त्यानंतर आपण जे म्हणतो की ऑक्टोबर हीटमध्ये किंवा मत्स्यकारीमुळे जे कांडी सड येते किंवा स्पॉट होतात, हं. मग त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये जे ते इकोग्रीन नावाचं जे प्रोडक्ट आहे हे आम्हाला त्या मधुकर सोन्नेशेठ यांनी अभिषेक कृषी सेवा केंद्र फुलंब्री यांनी आम्हाला ते उपलब्ध करून दिलं. काय आणि जैविक आहे का केमिकल आहे? जैविक प्रोडक्ट आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही ते सोडलं. आणि ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सोडतो सर तर त्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला जो साईड इफेक्ट होतो तसं काही वाटलं नाही. गुळासारखा त्याचा अंबूस वास येतो. म्हणजे मग त्यांनी जे सांगितलं त्याची आम्हाला खात्री पटली. आणि कारण की आपण दुसरं प्रोडक्ट जर सोडतो की तीव्र वास येतो हां. किंवा काही उन्नी आपलं मरून पडलेले असं काही दिसतं, हं. तसं काही इथं झालं नाही किंवा गांडूळ मेलेले दिसतात असं काही प्रकार झाला नाही. पण तुम्ही आता हे वापरलं, मग तर त्या या वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अद्रक पिकामध्ये काय फरक जाणून आलाय का? दिसलाय का? म्हणजे त्यामध्ये काय झालं सर की प्लॉटची ग्रीनरी आली बरं. आणि ग्रीनरी आल्यानंतर फुटव्याची संख्या सुद्धा वाढली. कोणताही फुटवा येण्यासाठी दुसरं आम्ही प्रोडक्ट दिलं नाही. बरं. आणि त्यानंतर त्याची ग्रीनरी आल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे आम्हाला फवारणीचा खर्चही कमी झाला. हं. आणि जर कंदमाशीचा समजा आपल्याला कुठे एखादा स्पॉट वाटत होता हां. तर तिथेही काही त्याचा प्रसार कुठं झाला नाही. म्हणजे तो बरं. कंद तसाच राहिला, कोरडा झाला आणि नवीन त्याला कोंब आले आणि तो ग्रोथही त्यांनी घेणं सुरू केली. आता त्यामुळे आता हं. ह्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये कुठेही तुम्हाला सड झाली असं काही दिसत नाहीये. हं. आणि आज सुद्धा कंद हा 1 किलोच्या वरती 1.5 किलोपर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही फुटवे हां. त्याचे बघू शकता. कंद सड होते म्हणजे काय होतं? कशामुळे होतं काय? आमच्या माहितीप्रमाणे सर कंदमाशी काय करते पहिल्या 1.5 महिन्याच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस पीक असतं हं. तुमचं त्यावेळेस ते येते त्यावेळेस पान हे खाली पडायला लागतात म्हणजे ती डंक करते आणि त्या संबंधित त्या कांडीवरती तिने अंडे घातलेले असतात कंदावर. कंदावर. हं. म्हणजे त्या कांडीवर आणि जिथं कंद उघडाय तिथं. हं. आणि मग ते काही 8 दिवसांनी त्याच्यामध्ये त्या अळ्या तयार होतात आणि त्या कांड्या सडायला लागतात, ते पिवळे कोंब आपल्याला दिसायला लागतात, तो बरं. कंद खराब व्हायला लागतो, त्याचा घाण वास यायला लागतो, बरं. त्याच्यामध्ये पांढऱ्या अळ्या आपल्याला दिसतात. त्याला बुरशी आणि बॅक्टेरिया त्या पिथियम नावाचं जे जीवाणू त्याच्यामध्ये सक्रिय होतात बुरशी हं. आणि त्यामुळे मग त्याचा प्रसार झपाट्याने होतो. हे जे प्रोडक्ट आहे यांनी सरांनी आम्हाला शेटनी मागच्या वर्षी हं. सजेस्ट केलं होतं आणि मग मागच्या वर्षी आम्ही ते वापरलं आणि त्या संदर्भात बरेच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन सुद्धा आले. म्हणलं आम्ही पण शेतकरी आहे हं. आणि आम्हाला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे जे सड आहे ती थांबते आणि तुमचा प्लॉट कोणत्याही स्ट्रेसमध्ये कुठे जात नाही. जसं आम्ही मागे मेटॅलिक प्रोडक्ट वापरत होतो, मेटॅलिक जेल हां. 35%, हां. तर त्याच्यामुळे आमचा प्लॉट स्ट्रेसमध्ये जायचा, थांबून जायचा, मुळ्या डॅमेज होऊन जायच्या. बरं, मग बरं. पुन्हा तो खर्च वाढायचा की पुन्हा नवीन मुळ्या येण्यासाठी ह्युमिक द्या हां. आणि मग त्यानंतर त्याला प्लॉटला पुन्हा रेग्युलर आणण्यासाठी 1 महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जायचा. हं. मग ह्या प्रोडक्टमुळं ऑर्गेन्यू आणि इकोग्रीनमुळे प्लॉट कुठे स्ट्रेसमध्ये गेला नाही आणि त्याचं ग्रोथही थांबली नाही
आज हा साधारण 4 महिन्याचा प्लॉट आहे आणि बेड हे मिळालेलं तुम्हाला दिसत आहे आणि कंदाची हे तुमचं निरीक्षण जे आहे ना हं. फार महत्वाचं आहे. आपल्याला साध्या गोळ्यांनी काय समजा तुमचा इलाज जर झाला नाही तर डॉक्टर लोक आपल्याला स्ट्रॉंग गोळ्या देतात त्या अँटीबायोटिकच्या. हो आणि अँटीबायोटिकच्या गोळ्या दिल्या की आपल्याला त्या आजारातून थोडं बरं वाटतं, परंतु आपलं पोट बिघडतं. हो हा साईड इफेक्ट होतात. पोट बिघडतं कशामुळं? आपल्या पोटामध्ये सुद्धा उपयुक्त जीवाणू असतात, हां ते मरतात. मग डॉक्टर सांगतात की तुम्ही आता दही खा. मग हो म्हणजे हो ती दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात ना त्या हां हां स्ट्रेसमध्ये गेलं होतं तुमचं पोट. हो हो तसंच काय होतं, केमिकल तुम्ही जर ह्यात ड्रेंचिंग केलं की त्या ड्रेंचिंग केलं की आपला तो डोस जास्त असतो तो नेहमीपेक्षा. हो त्यामुळं जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू असतात, उपयुक्त बुरशी असतात, गांडूळ असतात, ते त्यांनी मरतात बरोबर आणि आहे. पीक पण स्ट्रेसमध्ये जातं. हो त्याला सुधारायला वेळ लागतो. बरं ती केमिकलनी तो स्पॉट आहे ही आलेला त्या कंद कुजालेला, तो काही दिवस थांबतो आणि पुन्हा आणखी चालू राहतो. हो तसं जैविकमध्ये होत नाही. नाही ते दीर्घकाळ परिणाम करतं. दीर्घकाळ परिणाम हां करतं. हो म्हणजे ॲलोपॅथिक नाही तर ही आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आयुर्वेदिक काम करत आहे. हो आणि तुमचं ते मेटॅलिसिन म्हणलं ते ॲलोपॅथिकचा इफेक्ट झाला. हो केमिकल बेस केमिकल बेस झाला हो तो. हो तर तुमचा काय अनुभव ते सांगा. मला दिसायला म्हणजे सर सड वगैरे तर काहीच नाही दिसली याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही रेग्युलर वापरताय म्हणून रेग्युलर म्हणजे मी ऑर्गनिओ हं. आणि इकोग्रीनचे 2 डोस झाले सर माझे आतापर्यंत आतापर्यंत. कोणत्या स्टेजला जरा सांगा ते आणि किती 5 वापर. लिटर 200 लिटर मध्ये ड्रिचिंग केली सर त्याला. म्हणजे 200 लिटर पाणी घेतलं, हो त्यात 5 लिटर हे इको ग्रीन टाकलं इकोग्रीन टाकलं. आणि त्यानंतर पंपाने तुम्ही पंपाने मी ड्रिचिंग केली त्याला. इको पहिली किती दिवसाला केली? मी केली सर पहिली म्हणजे दुसऱ्या महिन्यात केली सर. दुसऱ्या महिन्यात हो केली आणि लागल्यानंतर. आणि दुसरी कधी केली? त्याच्यामध्ये 1.5 महिन्यानंतर परत. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर केली. हो आणि त्याच्याबरोबर तो दुसरं काहीतरी वापरलं होतं ना तुम्ही आणखी? मी हेच वापरलं ऑर्गनिओ. ऑर्गॅनिओ म्हणजे ते NPK बॅक्टेरिया त्या. हो म्हणजे ते जमिनीमधली उचल वाढवतात. हो ते उचलच वाढवतात ना ते. उचल वाढतं सर. जे पडलेलं आहे ते पुरं घेऊन टाक. हे म्हणतात ते बरोबर आहे शेतकरी बंधूंनो. आपण जमिनीमध्ये वरून खतं देतो किंवा त्यातली काही खतं जमिनीमध्ये फिक्स पण होतात. हो काही जमिनीमध्ये असे अन्नद्रव्य असतात की अंगभूत असतात. ते बरोबर. कोणतंही पीक असलं त्याला ते जशाच्या तशा स्वरूपात खाता येत नाहीत, हम्म. म्हणजे उचलता येत नाही. आपल्याला जसं ज्वारी खायला दिली तर आपल्याला पचत नाही, नाही आपल्याला बरोबर. भाकरीच करावं लागते. बरोबर. म्हणजे एक प्रकारची ती प्रक्रिया आहे. हो तशी ते दिलेली खतं आहेत किंवा जमिनीमध्ये फिक्स असलेली खतं येतं, बरोबर. त्याच्यावर प्रक्रिया व्हावी लागते आणि ती प्रक्रिया करण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करतात. बरोबर. जमिनीमध्ये बी ते असतात, पण आपल्याकडे सारखा केमिकलचा मारा झाल्यामुळे त्याची संख्या कमी झाल्यामुळे आपण ती वरून टाकतो. आता बरोबर. खत रासायनिक खतावरती प्रक्रिया करतात. ती प्रक्रिया केल्यानंतर त्यामुळे सुसू घेऊ शकतात. म्हणजे तुमच्या जमिनीमधल्या त्या बॅक्टेरिया कमी झाल्या होत्या, ते तुम्ही वरून दिल्या, विरजन म्हणून टाकलं आणि ते आता जमिनीचा मधून खताचा आपटेक म्हणजे शोषण वाढवत आहेत. आणि ही जैविक आहे त्या. आणि तुमच्या जमिनीत जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल ना तर त्या बॅक्टेरिया ऑटोमॅटिक एकाच्या 2, 2च्या 4 असं त्या वाढत जातात त्या. आणि हे तुम्हाला रेग्युलर करावं लागतं. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग यायच्या अगोदर जर केलं तर तुम्हाला सड येणार नाही. बरोबर. सड आल्यानंतर केलं तर तुमचं काही ना काही नुकसान करून गेल्यानंतरच तुम्हाला ते कंट्रोल मिळणार आहे. Control. म्हणजे तुमच्या ह्या जैविक बाबतीत दोघांचे अनुभव चांगले आहेत. 100% हो सर. चांगलं काय तुम्ही उत्पादन एकरी करता अद्रकीचं? तर 15 टन ते 18 टनापर्यंत उत्पन्न निघतंय आमचं. म्हणजे 180 ते 150 ते 180 पर्यंत आम्ही जातोय. 180 क्विंटल पर्यंत. हो. किती वर्षापासून करताय तुम्ही? मी 4 वर्ष झाले सर. आणि तुम्ही जुने शेतकरी आहेत. हो मी दोन बरं. बघा आताच आपल्या शेतामधील एक कंद काढलेला आहे. ऑर्गेनिओ आणि इकोग्रीनचे कसे रिझल्ट आहे. साधारण 4 महिन्याचा हा प्लॉट आहे, म्हणजे 120 दिवसापर्यंत. तर कशा प्रकारे जाडी आणि कांडी लांबलेली आहे आणि कंदाची जी फुगवण झालेली आहे आणि किती नवीन जमीन लेवलचे कोंब ज्याला येताना आपल्याला दिसत आहे. आणि हे जे हुरडाबांड म्हणजे गदा आता आलेली आहे आणि कंद हा परिपक्व अवस्थेत म्हणजे फणीची वाढ होणे आणि वजनमध्ये ग्रोथ घेणे आणि त्याची जाडी वाढणे हे यामुळे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि मुळ्या पण चांगल्या आहेत, म्हणजे अपटेक चालू आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा निमेटोडचा सुद्धा याला आपला प्रादुर्भाव दिसत नाही. म्हणजे जैविक ज्यावेळेस आपण देतो मग त्यामुळे त्याचा ह्या पद्धतीचे फायदे आपल्याला होतात. कारण की आपण रासायनिक जर बघितलं असेल तर ते लीच आऊट मोठ्या प्रमाणात होतात आणि आपला खर्चही वाढतो. आणि ह्या प्रोडक्टमुळे आपल्याला एक शाश्वती येते की सडीपासून आपला प्लॉट मुक्त राहील, आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल आणि फणीची वाढ जास्त होते. आणि त्यामुळे काय होतं की कंदाचं वजन वाढतं आणि विक्रमी उत्पादन आपल्याला येतं. आता मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला 15 टनापर्यंत उत्पन्न आलं होतं एवढं हे सुद्धा असताना सुद्धा. आणि यावर्षी एवढा पाऊस असताना सुद्धा हे 15 ते 18 टनाच्या मध्ये उत्पन्न राहील असे शाश्वती आम्हाला याच्यामधून. आणि फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळे फणीची वाढ होते. आणि हा छोटा आपण 30 ग्रामचा लावलेला खडा होता,
जो 25 मेला आपण लागवड केली होती, आज त्याचं वजन जर आपण बघितलं असेल तर 800-850 ग्रामच्या पुढे जाईल असं मला एक वाटतंय. आणि ह्या प्रोडक्टमुळे फुटव्याची संख्याही वाढते, का फणीची वाढ होते आणि त्यामुळे मग उत्पादन वाढ होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या उत्पादनाबद्दल, या प्रोडक्टबद्दल आम्ही संपूर्ण समाधानी आहोत.